नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव वाशी लोहाऱ्यास दुष्काळाचे 208 कोटी मंजूर. शासन निर्णय निघाला, आता खात्यावर वर्ग होण्याची प्रतीक्षा. सविस्तर बातमी अशी आहे मित्रांनो, यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धाराशिव वाशी लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ कालावधीत शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत वितरित करण्यात येते. या मदतीचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला असून 3 तालुक्यासाठी 208 कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षीच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत बरसणाऱ्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ 71% पावसाची नोंद झाली आहे. त्यातही धाराशिव, वाशी व लोहारा तालुक्यात अत्यंत कमी पाऊस असल्याने शासनाने ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते. सध्याच्या सरकारने मदतीचे क्षेत्र 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत नेल्याने शेतकऱ्यांना अधिकचा लाभ मिळणार आहे. दरम्यान ही मदत केव्हा मिळणार अशी ओरड सुरू झालेली असतानाच राज्य शासनाने गुरुवारी निर्णय घेत दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना 208 कोटी 50,77,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान या 3 तालुक्यातील जिल्हाभरातील इतर 27 मंडळांचा समावेश दुष्काळात दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला. आता या मंडळांना कोणती मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशी मिळणार मदतीची रक्कम? जिरायती पिकाखाली असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8,500 रुपये मदत निश्चित करण्यात आली आहे. बागायती पिकाखाली असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये, तर बहुवार्षिक पिकाखालील म्हणजेच फळबागधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 22,500 रुपये मिळतील. मदतीची रक्कम एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.